खांद्यावर घेईल तुला पालखीत मिरविलं त्यातलंच एक कडू आहे. माझे बाप आणि आई तुझं विठ्ठल रखुमाई, तुझ्या शिर्डी नगरात पंढरी ती मी पाहिलं, साईबाबा मी शिर्डीला पाय चालत येईल. पण तो दरारा होता, ती जी आदरयुक्त भीती होती ती आता पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी एक छोटीशी कविता केली होती त्यासाठी. कवितेचं नाव होतं मास्तर. काय मास्तर एकेकाळी खूप होता दरारा, काय मास्तर एकेकाळी खूप होता दरारा, लेकर होती पाखरावानी उडून. नमस्कार मित्रांनो, नोटा टॉक परिवाराच्या माध्यमातून तसेच मी लेखक अनिल दादा धिवर ईशकृपा प्रकाशन राहता आम्ही आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आमच्या नोटा टॉकच्या माध्यमातून विविध व्यक्तींचा परिचय, अनेक व्यक्तिमत्वांची यशोगाथा, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा परिचय, त्यांचे संघर्षमय जीवन, त्याचप्रमाणे आपल्याकडं असणारं अनमोल कलादान, कलेच्या माध्यमातून ज्या व्यक्तींची ओळख समाजापर्यंत पोहोचली जावी, त्या व्यक्तींचा कार्याचा महिमा, त्या व्यक्तींचं अनोखं कार्य हे समाजापर्यंत ह्या नोटा टॉक परिवाराच्या माध्यमातून दूरपर्यंत पोहोचलं जावं, ह्याच अनुषंगाने आम्ही विविध स्तरातील व्यक्तिमत्वांची यशोगाथा ह्या आमच्या परिवाराच्या माध्यमातून घेऊन येत आहोत. मित्रांनो, हा परिचय या व्यक्तिमत्वाची यशोगाथा सुरू करण्याअगोदर माझ्या असंख्य प्रेक्षकांना मी एकच प्रश्न विचारू शकतो. एका हाताने टाळी वाजवता येते का? म्हण एक प्रचलित आहे, एका हाताने कुठे टाळी वाजते का? आणि बरोबर आहे मित्रांनो, एका हाताने ही टाळी कधीच वाजत नसते. आणि असंच व्यक्तिमत्व मित्रांनो आज तुमच्यासाठी आज आपल्या नोटा टॉक परिवारामध्ये आवर्जून उपस्थित आहे. त्या पाहुण्यांचं, त्या विक्रमवीर हे व्यक्तिमत्व आज उपस्थित आहे. राहुल सर, नोटा टॉक परिवाराच्या वतीनं आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. आज तुम्ही आमच्या या नोटा टॉक परिवारामध्ये आले आणि ही जी अनोखा प्रसंग, अनोखी कला तुम्ही आमच्या असंख्य प्रेक्षकांना तुम्ही दाखवणार आहात, त्याबद्दल खरोखरच प्रथमतः मी तुमचे आभार मानतो. तुमच्या ह्या कलेबद्दल परमेश्वराचे विशेष आभार मानतो. आणि ही प्रेरणा अनेकांना प्रेरणास्थान ठरणार आहे, अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे. म्हणूनच आम्ही तुमच्या यशोगाथेला, तुमच्या मुलाखतीला आम्ही सुरुवात करत आहोत. नमस्कार, माझं नाव राहुल बबन पेटारे, राहणार आस्तगाव, तालुका राहता, डिस्ट्रिक्ट अहमदनगर. खरंच मी गेल्या 12 ते 13 वर्षापासून एक सराव करत होतो. अगदी खूप जुनी म्हण होती, अगदी रामराज्यापासूनची एक म्हण चालत आलेली होती की एका हाताने टाळी वाजत नाही. परंतु 12-13 वर्ष प्रॅक्टिस करून जेव्हा मी पहिलीमध्ये होतो त्यावेळेला मी ही सुरुवात केलेली होती. माझं खरं शिक्षण नॅब असोसिएशन फॉर द ब्लाइंडला झालं आहे इयत्ता 7वीपर्यंत. तिथं मला गायकी सर होते, कांबळे सर होते, ओढणे मॅडम होत्या, सातपुते सर होते, त्यानंतर आपल्या दळवे मॅडम होत्या, चिलीवाल सर होते, असे अनेक शिक्षक होते मला. तर त्यांच्या माध्यमातून माझं इयत्ता 7वीपर्यंतचं शिक्षण झालं. आणि मग पुढे मी बाबळेश्वरला आलो त्यानंतर 7वी नंतर. आणि मग त्याआधी जेव्हा मी श्रीरामपूरच्या शाळेत होतो, एक अशी साधी प्रॅक्टिस माझी चालायची. एक मी लहान होतो त्यावेळेला, जेव्हा मी पहिलेला होतो तेव्हा एक असा आवाज यायचा. आणि असा आवाज ज्यावेळेला आला त्यावेळेस मला वाटलं की खरंच आपण एका हाताने टाळी वाजवू शकतो, हे म्हणजे आपल्याला करता येईल. मी त्यानंतर जेव्हा 8वीला आलो त्यावेळेला एक असा आवाज यायचा. आणि 8वीला ज्यावेळेला हा आवाज आला तर मग माझा कॉन्फिडन्स म्हणजे खूप वाढला की आपण खरंच एका हाताने टाळी वाजवू शकतो. त्यानंतर FY मध्ये 12वी झाली माझी. आणि FY ला जेव्हा मी आलो निवाड सायन्स कॉलेज अहमदनगरला, तर तिथं एक म्हणजे मी जेव्हा टाळीची प्रॅक्टिस करत होतो त्यावेळी अगदी आता ह्या हाताने पण म्हणजे हात इकडे ठेवलाय मी,
आता खरं तर आपण शाळा, कॉलेज, ऑफिसेस किंवा विद्यालयामध्ये जर गेलो तर साधारण तिथे क्लॅपने स्वागत केलं जातं. तर बरोबर. त्याचा असा आहे सर की 1 2 3 1 2 3 1 2 3 जसं बस एवढंच असतं ते. तर त्याचंही इथं आपण बघू. हात मी मुद्दा इथं ठेवला, तुम्ही बघा. हो हो सर. आता हे जे क्लॅप आहे हे मी तुम्हाला दाखवलं. आता यानंतर विविध पॅटर्न आपण त्यात वाजवू शकतो सर. जसं भजन ठेका असेल, केरवा असेल, दादरा असेल, असे अनेक प्रकार आपण त्यात वाजवू शकतो. तुम्हाला भजन ठेका मी दाखवतो. हा, त्याचा बोल आहे दिन्ना दिन दिनाक तिन्ना तिन तिनाक धिन्ना दिन दिनाक तिन्ना तिन तिनाक, असा त्याचा बोल आहे. बघूया इथं कसं वाजतो. त्याच्यानंतर एक तोड असते, म्हणजे कुठलाही भजन सुरू झाल्यानंतर एक कडव्याला अंतऱ्याला तोड पडते. तर ती अशी धिन दादिक धिन दादिक धिन दादिक धा. आणि त्यानंतर केरवा म्हणजे तबल्यातलाच बोल आहे तो, भजन ठेक्यामधलाच. धातीन धाडा असा तो बोल आहे. तोही आपण वाजवू शकतो. जसं थँक्यू सर. अरे बापरे. मित्रांनो, एका हाताने तर टाळी वाजवतोच राहुल, परंतु त्यातले प्रकार कसे आहेत, कशा पद्धतीने ती वाजली गेली पाहिजे, आणि अत्यंत डीपमध्ये खोलवरती जाऊन त्यांनी ते आपल्याला प्रॅक्टिकली दाखवली. हां, तर दादा तुझ्या पुढील इतर कलागुण काय आहेत तर ते तू आम्हाला दाखव. माझ्या असंख्य प्रेक्षक वर्गांना तू ते दाखव. नक्की सर. मी गायन करतो. माझी जी संस्था आहे अनाम प्रेम, त्या संस्थेचा ऑर्केस्ट्रा आहे माझ्या संस्थेचा. असं असं. तर मी तिथे गायन करत असतो ऑर्केस्ट्रामध्ये. दिवाळी, दीपावली पाठ ज्याला म्हणतो आपण, असे कार्यक्रम असतात. त्यानंतर आता गणपती उत्सव येत आहेत, नवरात्र उत्सव येत आहेत. हे जे कार्यक्रम असतात सर, हे छोटे छोटे कार्यक्रमांपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. असं असं. हां, तर अनाम प्रेम ही तुमची संस्था. येस. हां, बरोबर. आता दादा तू सध्या म्हणजे तुझं अकॅडमिक इयर तू सध्या काय करतो सध्या आता? सर मी सध्या सोशिओलॉजीला आहे. TYBA आहे सर मी, आणि माझा स्पेशल जो विषय आहे तो सोशिओलॉजी आहे. अरे वा. असं असं. हां, तर मग अनाम प्रेम जी संस्था तुझी आहे, बरोबर, आता तिथं तू वसतिगृहाच्या माध्यमातून नाही का वास्तव्यात असून मग तुझं हे शिक्षण चालू आहे? येस सर. बरोबर. आणि जी तुमची जी संस्थेची जी तू बोलला का एक ऑर्केस्ट्रा आहे, हो. हां, तर मग ते कलागुण तू सादर कसं करतो, किंवा निश्चितच त्या संस्थेला तुझा खूप अभिमान आहे, त्यातील मात्र शंका नाही, कारण असा गुणी विद्यार्थी त्या संस्थेचा एक शिक्षण घेत आहे, त्या संस्थेचा विद्यार्थी आहे. हां, तर तुझ्या इतर कलागुण तू आम्हाला दाखव ना. सर मी उत्कृष्ट गायन करतो. त्यानंतर मोबाईलही चालवतो. असं असं असं. हां, मोबाईलही चालवतो सर मी. आणि त्यानंतर म्हणजे एकटा जाण्याचा माझा निश्चितच प्रयत्न असतो. मला असं वाटतं की जरी आपण ब्लाइंड असलो तरी पण आपण स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे, हा माझा महत्त्वाचा मुद्दा वाटतो सर. निश्चितच निश्चितच दादा. हां, कारण आपण स्वतःही स्वावलंबी झालं पाहिजे सर, असं मला नेहमी वाटत असतं. नक्कीच नक्कीच. आणि त्या माध्यमातून मी म्हणजे होता होईल तेवढे प्रयत्न मी करत असतो की डोळस व्यक्तींची आपणास गरज पडू नये, हा माझा परिपूर्ण प्रयत्न असतो सर. बरोबर. आणि ज्यावेळेस व्यक्तीमध्ये आंतरिक प्रेरणाशक्ती ज्या टायमाला प्रबळ असते आणि आंतरिक आत्मविश्वास ज्यावेळेस प्रत्येकाचा दृढ होतो ना दादा, त्यावेळेस निश्चितच व्यक्ती हा सक्षम असतो आणि निश्चितच त्याची वाटचाल ही नाविन्य असते, नाविन्यपूर्ण त्याची वाटचाल असते. नक्की सर. हां, तर दादा तुझे गाणे असतील, हो सर. तुझ्या ज्या कला, आता एक हाताची टाळी आम्ही परत तुझ्याकडून ती वाजवून घेणार आहोत. हो सर. कारण आम्ही सर्वांना सांगतोय का दादा आमचं एक हाताने टाळी वाजतोय वाजवतोय. आता ती आमच्या असंख्य प्रेक्षकांनी बघितली. आता मी तुझी परत ती टाळी वाजवून घेणार, पण त्या अगोदर तू कसा गातो, कारण तुझ्याकडे ही तर कला आहेच, परंतु तू उत्कृष्ट गायक पण आहेत, बरोबर? हो सर. तर तू काय गातो किंवा कसं ते आम्हाला दाखव, आणि आमचे असंख्य प्रेक्षक तुझं गाणं ऐकण्यासाठी सुद्धा आतुर आहेत. नक्की सर. एक यमन रागामधलं गीत आहे. हां,
टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग. अरे वा, बोल. हा, ते गीत मी तुम्हाला ऐकवायचा प्रयत्न करतो. नक्कीच नक्कीच. टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, दरबारी आले रंक आणि राव, दरबारी आले रंक आणि राव, सारे एक रूप नाही भेद भाव, सारे एक रूप नाही भेद भाव, गाऊ नाचू सारे हो, गाऊ नाचू सारे हो निमी संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, टाळ बोलेची पळीला, टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. थँक्यू सर. खरोखरच दादा, अरे तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हा, तू टाळी वाजवतो हे तुझं विशेष. ती जी आदरयुक्त भीती होती हो, ती आता पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी एक छोटीशी कविता केली होती त्यासाठी. कवितेचं नाव होतं मास्तर. काय मास्तर एकेकाळी खोप होता दरारा, काय मास्तर एकेकाळी खोप होता दरारा, लेकरं होती पाखरावानी उडून गेली भराभरा, लहान होतो ना मास्तर तेव्हा परिस्थिती दिसायची, लहान होतो ना मास्तर तेव्हा परिस्थिती दिसायची, 4-2 गाव मिळून आपली एकच शाळा असायची. अरे वा. मारायच्यात ना तुम्ही मास्तर घरात सांगायची हिंमत नव्हती, मारायच्यात ना तुम्ही मास्तर घरात सांगायची हिंमत नव्हती, आता साधं शिक्षकाने मारलं तर त्यांच्यावर तर लगेच पोलीस केसच होती. दिवाळीचा सण आला की मास्तर आम्ही सर्वच भावंड सुट्टी काढायची, मास्तर मारीन म्हणून आईबाप सकाळी शाळेत धाडायची. मला आठवतं मास्तर गावच्या यात्रेत आपली भेट झाली, मला आठवतं मास्तर गावच्या यात्रेत आपली भेट झाली, वर्गात नंबर आल्याचं ऐकल्यावर तुम्ही माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिलीत. आता सध्या कुठे असता मास्तर तुम्ही, सध्या काही भेटत नाही. मलाही भेटायची इच्छा होतो, मला ऑनलाईन जमाना भेटूच देत नाही. जर कुठे भेटले असते तर तुमचा नंबर घेतला असता, मला आठवण आली की लगेच तुम्हाला कॉल केला असता, नसताच कॉल उचलला मी तुम्हाला मेसेज केला असता, मेसेजही नसता पाहिला तुम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल केला असता, व्हिडिओ कॉलही नसता घेतला तुम्ही तुमचा स्टेटस तरी पाहिला असता. आणि एकदा का मास्तर तुम्ही भेटले असते का मनात प्रचंड आनंद झाला असता. असाच राहुलच्या आठवणींना मास्तर काहीसा उजाळा देत जा, असाच राहुलच्या आठवणींना मास्तर काहीसा उजाळा देत जा. नाही मास्तर आठवड्यातून कमीत कमी महिन्यातून एकदा तरी भेटत जा, नाही मास्तर आठवड्यातून महिन्यातून एकदा तरी भेटत जा. धन्यवाद. विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावून, आणि विद्येचं धन देणारा शिक्षक तुझ्या माझ्यासारखे विद्यार्थी घडवणारा, हजारो विद्यार्थी घडवणारा शिक्षक गुरु खरोखरच जगात सर्वश्रेष्ठ आहे. आणि राहुल, मास्तरांबद्दल, ह्या गुरुवर्याबद्दल तू जी कविता सादर केली, खरोखरच तुझ्या अंतर्यामातून जी कल्पना बाहेर पडली आणि खरोखर तुझ्यातला कवी पण आम्ही अभ्यासला. अरे दादा, परमेश्वराने तुला असं किती कलेने, किती गुणांनी तुला परमेश्वरानं आशीर्वादित केलेला आहे. खरोखर शब्द नाही. तुझ्या आपल्या सर्वांचे आदरणीय पूजनीय गुरुवर्य हो. आणि खरोखरच या व्यासपीठावरती तू तमाम शिक्षक वर्गांना, तमाम गुरुजनांना ही कविता सादर केली. खरोखरच मी सर्वांच्या वतीनं खरोखरच तुझे परत एकदा आभार मानतो, अभिनंदन करतो. कारण अनेक कलागुणांचा साठा परमेश्वराने तुला बहाल केलेला आहे. दादा, आता तुझी कविता ऐकली, तुझी एक हाताची टाळी आम्ही ऐकली, परत ऐकायची बरं का दादा आम्हाला. येस सर. असं काय नाही, कारण एक हाताची टाळी असं वाटतं का दादा तू टाळीच वाजत असावर आणि तुझी टाळी आम्ही ऐकावी आणि माझ्या असंख्य प्रेक्षकांना ही टाळी आम्ही द्यावी. आता तू असं कर, आता तुझी टाळी झाली, तू अभंग गायलास,
तू कविता सुद्धा, तुझी कविता तू ह्या व्यासपीठावर सादर केली. आता दादा तुझे अजून काही गीते असतील, तुझी दुसरी काही कला असेल तर ती तू सादर कर. सर दुसरी मी म्हणजे वाचन करत असतो ब्रेल, पण ते इथं नाहीये सध्या. हा, ब्रेल लिपीमध्ये. ब्रेल लिपीमध्ये वाचन करत असतो मी. असं असं. जेव्हा मी शाळा कॉलेजमध्ये असतो तिथं आमच्या हॉस्टेलला जे ब्रेलचे काही अवंतरित पुस्तके आहेत त्याचाही मी अभ्यास करत असतो. त्यामध्ये शिवचरित्र असेल, त्यानंतर प्रकाश वाटा असेल, त्यानंतर तुकाराम गाथा असेल, भगवद्गीता असेल, अशा अनेक ग्रंथांचा वाचन मी करत असतो. कारण मला अध्यात्माची आवड आहे सर खूप. अरे वा. अध्यात्मामध्ये मला काहीतरी वेगळं भेटल या आशेने मी असतो. तर त्यापैकीच नावं घ्यायचे म्हटले तर बाबा महाराज सातारकर आहेत, निवृत्ती महाराज वक्ते आहेत. नगरमध्ये तुझ्या काय संस्थेचं नाव सांगितलं दादा? अहमदनगरमध्ये निवाड्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर. हो, आणि ते तुझं कॉलेजचं नाव झालं, पण ती संस्था तुला जी अनाम प्रेम बरोबर. तर तुझा बालपणापासून तर अनाम प्रेम पर्यंत तुझा जो प्रवास आहे, तर त्याविषयी चर्चा केलेली नक्कीच आम्हाला ती जाणून घ्यायची आहे. नक्की सर. याच्यामध्ये आईवडिलांचं योगदान, आईवडील तुला कसं, म्हणजे प्रत्येकाचे आईवडील हे प्रत्येक लेकरासाठी अनमोल असे रत्न असतात. नक्की सर. हा, तर तू हे तुझे थोडक्यात एक वृत्तांत जर दिला तर मला पण आणि माझ्या असंख्य प्रेक्षकांना पण ते ऐकायला निश्चित आवडेल. नक्की सर, नक्की. सर मी जसं तुम्हाला टाळीच्या वेळेस सांगितलं की माझं 1ली ते 4थी पर्यंत जे शिक्षण होतं, 7वी पर्यंत ते नॅब असोसिएशन फॉर द ब्लाइंड श्रीरामपूर या ठिकाणी झालं. कारण नगर जिल्ह्यामध्ये तेवढी एकमेव संस्था आहे की जी जे 1ली ते 7वी पर्यंत संस्थेत, म्हणजे ती संस्था आहे. तिथे मला गायके सर होते, कांबळे सर होते, जे रासकर सर होते, सातपुते सर होते, ओढणे मॅडम होत्या ज्यांनी मला म्युझिक छान प्रकारे शिकवलं. त्या ओढणे मॅडम होत्या. त्यानंतर आमच्या संस्थेच्या प्राचार्य रिस्पेक्टेड दळवे मॅडम होत्या. आमच्या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सिडीवाल सर होते. आणि संस्थेने खूप छान प्रकारे आम्हाला शिकवलं सर 1ली ते 7वी पर्यंत. आणि खूप म्हणजे एका हाताने टाळीची प्रॅक्टिस खूपदा त्यांच्या समोरही झाली. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून खूप चांगलं शिकायला मिळालं सर. ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे साहेबांशीही छान प्रकारे संपर्क आला. सरांची ही भाषणं आम्ही खूप जवळून ऐकलेली आहेत. त्यानंतर बाबा आमटे, डॉक्टर बाबा आमटेंना पण भेटण्याचं एकदा योग आलाय सर. एकदाच भेटलो होतो त्यांना. मी 3री-4थीत असेल त्यावेळेस गेलो होतो. एक आमचे जे क्लास टीचर वगैरे होते ते सर्व आम्हाला घेऊन गेले. आणि ते रावसाहेब शिंदे साहेबांचं घर आहे तिथं ते आम्हाला घेऊन गेले होते. आणि तिथं आम्हाला फुल देऊन बाबांचा आशीर्वाद आम्ही घेतला होता, डॉक्टर बाबा आमटेंचा. हां. त्यानंतर सर मी 7वी झाली आणि बाबळेश्वरमध्ये आलो. बाबळेश्वरमध्ये 8वी ते 12वी पर्यंत विठ्ठलराव विखे पाटील एकनाथराव विद्यालयामध्ये माझं पूर्ण 8वी ते 12वी शिक्षण झालं. तिथे माझे शिक्षक होते, वाणी सर होते, आलम सय्यद सर होते. वाणी सर म्हणजे सुधाकर वाणी सर होते, आलम सय्यद सर होते, त्याचबरोबर सुवर्णा मेहर मॅडम होत्या आणि ज्ञानेश्वर लोखंडे सर होते तिथं. आणि मग मी 8वी पर्यंत तिथं शिकलो. 10वी पर्यंत. 10वी नंतर कॉलेजमध्ये मला 11वी ते 12वी पर्यंत आनाप सर होते, तावरे सर होते, त्यानंतर घोडे सर होते, साळुंके सर होते, भोसले मॅम होते. अशा अनेक टीचरांनी आम्हाला घडवण्यात खूप मोठा त्यांचाही वाटा आहे सर. बरं दादा, आता कौटुंबिक थोडी मला परिचय दिला तर बरं होईल. नक्की. कारण आज तुझ्यासाठी तुझे आईवडील, तुझे नातेवाईक असतील, बरोबर. नक्की सर. आता तुला ह्या व्यासपीठापर्यंत आणणं असू द्या किंवा तुला अनेक ठिकाणी घेऊन तुझं संगोपन असू द्या, हे सर्व तुझ्या आईवडिलांनी केलं, बरोबर. आणि ह्या आईवडिलांविषयी तू भावना, तुझ्या प्रत्येक मुलासाठी आईवडील हे अनमोल असतात. आईवडिलांसारखं दैवत ह्या जगात नाही. परंतु मग तू तुझ्या आईवडिलांची, का तुला अशा याच्यामध्ये आईवडिलांनी तुझं संगोपन करून आज तुझे सगळीकडे नामवंत झाला, तुझी कला प्रत्येकापर्यंत पोहोचली, बरोबर. याच्यामध्ये सिंहाचा वाटा असणारं तुझे आईवडील आहेत. येस सर. तर त्या आईवडिलाविषयी तू 2 शब्द जर सांगितले तर निश्चितच मलाच नव्हे, माझ्या तरुण पिढीला, कारण प्रत्येकाच्या जीवनाला कलाटणी देणारे, प्रत्येकाच्या जीवनाचे शिल्पकार
हे प्रथमतः आई वडील असतात. नक्कीच आणि त्या आई वडिलाविषयी 2 शब्द जर सांगितले तर निश्चितच आम्हाला सर्वांना ते निश्चितच आवडेल दादा. नक्कीच नक्कीच सर. माझ्या आईनं मला खूप छान प्रकारे घडवलं आणि खूप मोठा संघर्ष प्रथमतः तिच्या वाट्याला आला. म्हणजे मला असं वाटतं माझी आई म्हणजे तिच्याबद्दल आता काय बोलावं, मला खरंच शब्द नाहीत माझ्याकडं. कारण कुठली उपमा तिला देऊ मी, मला कळत नाही. कारण खूप म्हणजे तिचं आयुष्यच काय, कसं जगली ती, आय नॉट इमॅजिन. मला खरंच कल्पना नाही करता येणार. कारण 3-3, 4-4 अंध असून एका वेळेला ती म्हणजे एवढं पूर्ण सांभाळते आणि तिचं जे जगणं आहे ते तिचं आयुष्य तिचं काय मॅनेज कसं करते, खरंच मला देवालाही प्रश्न पडतो. आणि देवालाही मी निश्चित सांगाल का देवा, काही जरी झालं तरी चालेल, पण पुढच्याही जन्मी मला हेच आहे दे. कारण माझ्या आईने खूप संघर्ष केला. माझ्या आईने जितका संघर्ष केला तितका संघर्ष वडिलांचा आहे. कारण माझ्या वडिलांना म्हणजे घरी जरी वडील आले तरी काम ते स्वतःच करतात, म्हणजे कुठलंही असेल. आणि आई जरी आली तरी ती स्वतःच काम करते. म्हणजे त्यांचं असं वाटलं जरी त्यांना की आज नाही, आज स्वयंपाक नाही करायचा किंवा आज म्हणजे आपण फक्त निवांत राहायचं, किंवा कुठून कामातून जर ते थकून आले तर ते म्हणजे आपण कसं कामातून थकून आलो की एखादे म्हणजे घरचे असं निवांत राहतात, त्यांच्याकडचे मुलं वगैरे स्वयंपाक करतात, मुली वगैरे त्यांच्याकडचे स्वयंपाक करतात. पण इथं तसं नाही आहे सर. इथं आईवडील जरी किती दमून आले, किती थकून आले तरी पण त्यांचे ते स्वयंपाक करतात आणि ते स्वयंपाक करून आम्हाला म्हणजे खाऊ घालतात. आमची खूप इच्छा असते की त्यांच्यासाठी धडपड करावं, परंतु आता शिक्षण चालू असल्यामुळं हळूहळू ट्रेनिंग वगैरे आम्ही घेतोय. पण आईवडिलांसाठी म्हणजे खरंच शब्दच अपूर्ण आहे सर माझ्याकडे. कारण ना इतकं आईवडिलांनी मला सांभाळलंय. खरं तर मी 1ली ते 7वी पर्यंत, 7वी ते 8वी ते 12वी, 12वी ते आता TYBA पर्यंत मी खरंच आईवडिलांमुळे चालू. आणि ज्या आईवडिलांनी मला घडवलं, खरंच मित्रांनाही मी माझ्या सांगू शकतो की आपल्या आयुष्यामध्ये आपले आईवडील, आपले गुरुवर्य हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आणि माझ्या आईवडिलांनी छान प्रकारे सर मला घडवलं. म्हणजे कसं घडवलं असं जर विचाराल तर खरंच नाही सांगता यायचं. पण मला असं वाटतं की माझे आईवडील खरंच माझ्यासाठी देव आहेत. आणि म्हणजे तुला खांद्यावर घेईल, तुला पालखीत मिरविलं, त्यातलंच एक कडवं आहे. माझे बाप आणि आई तुझं विठ्ठल रखुमाई, तुझ्या शिर्डी नगरात पंढरी ती मी पाहिलं, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईल. पण मला जर विचारलं तर मी असं म्हणेल कदाचित की आई बाबा मी तुम्हाला घेऊन पायी चालत येईल. कारण आईवडिलांचा खूप मोठा संघर्ष आहे सर. त्यांनी त्यांचं आयुष्य कसं जगलं हे मला खरंच नाही सांगता यायचं. कारण खूप म्हणजे खूप ठेचा खाल्ल्यात त्यांनी आमच्यामुळं. खूप खूप धडपडावं लागलं. आणि वडिलांचं विशेष कौतुक आहे सर की आता काही दिवसांपूर्वी, काही 1 वर्ष झालं त्याला जवळजवळ, आमचे चुलते ज्यांनी मला प्रचंड सांभाळलं, आम्हाला प्रचंड जीव लावलं ज्यांनी, ते आमचे चुलते दत्तात्रय पेटारे, ते आज हयात नाही आहेत, कॅन्सरमुळे गेले. पण जेवढं नानांनी मला खूप घडवलं सर, नानांचा खूप मोठा वाटा होता. मी त्यांना नाना म्हणायचो आवडीनं. आता ते हयात नाही आहेत, पण त्यांनी खूप छान प्रकारे मला सांभाळलं. मी कधी म्हणजे घरच्यांनी तर जाणूच दिलं नाही की तुम्ही अपंग आहात, तुम्ही काही करू शकत नाही. ही कधी घरच्यांनी जाणीवच नाही दिली. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे चुलता काय विषय होतो किंवा काय, पण माझ्या बाबतीत खरंच नाही. माझ्या बाबतीत खूप छान आहे. माझे चुलते हवे होते असं मलाही नेहमी वाटतं, परंतु आता ते पण आईवडिलांनी खूप छान माझ्यासाठी खूप खडतर संघर्ष केला. आणि असेच आईवडील मला पाहिजेत सर, बाकी काय नको बस. खरोखरच राहुल दादा, तू भावनिक केलंय. आम्हालाच केलं नाही तर माझ्या असंख्य प्रेक्षकांना पण तू भावनिक केलं. आईवडिलांची महती खरोखरच जगामध्ये म्हणतात ना, आकाशाचा कागद केला, समुद्राची शाही केली, तरीही आईबापाची महती लिहू शकणार नाही. बरोबर. आई वडील खरोखरच जगातील सर्वात अनमोल अशी व्यक्ती असतात. नक्कीच. आणि हा जो संदेश दिला, मी माझ्या तरुण पिढीला एकच विनंती करत, राहुल दादाने जो संदेश दिला मित्रांनो आपल्याला, खरोखरच तो अत्यंत भावनिक होणार आहे. आणि आईवडिलाविषयीचे सद्भावना, आईवडिलांनी प्रत्येका लेकराला वाढवण्यासाठी घेतलेले कष्ट, हे कशातच त्याची उपमा देऊ शकत नाही. आणि राहुल दादाने खरोखरच ती दिलेली प्रेरणा आहे मित्रांनो. खरोखरच निश्चितच राहुल दादा,
आम्ही भावनिक झालो आणि आईवडिलाविषयी आंतरिक शब्द तुझे जे आलेत ना, खरोखरच तुला आमचा नॉटाटॉप परिवार खरोखरच सॅल्यूट करतो. तर दादा, काही वाद्य वाजवून तू काही गोष्टी करू शकतो का? वाद्य वाजवतो का तू? हो आता हे झालं तुझं टाळीचंही झालं, हो त्याच्यानंतर तू पण तू वाद्यकला तुझ्यात अवगत आहेत का? हो सर. वाद्य मी जेव्हा आनंदप्रेमला गेलो त्यावेळेला मी एफ.वायला असताना माझे क्लास टीचर आहेत, म्हणजे एफ.वायला जेव्हा मी म्युझिकचा क्लास घेतला त्या क्लास टीचर आहेत ते सौदागर लोंढे सर. असं खूप प्रामाणिक व्यक्ती सर ते, म्हणजे तेही टोटल ब्लाइंड आहेत पूर्णपणे. असं पण त्यांच्याकडनं खूप शिकलो सर मी. कलेला नम्र कसं असावं, कसं म्हणजे आपण कितपत बोलावं, कितपत आपलं भाष्य असावं, हे सगळ्या गोष्टी सरांकडनं शिकलो. आणि आता मी इंग्लिशचाही क्लास चालू केला आहे. त्या क्लासमध्ये मला आपलं चेतन लांडगे सर शिकवत आहेत. खूप अरे वा. छान इंग्लिश शिकवतात आणि तेही पूर्ण टोटल ब्लाइंड आहेत सर. असं खूप छानरित्या शिकवतात ते. आणि सौदागर सर पण खूप छान गाणे गातात, म्हणजे खूप छान त्यांचा आवाज आहे आणि खूप आम्हाला घडवण्यामध्ये त्यांचाही खूप मोलाचा वाटा आहे असं म्हणून मी. त्याचं कारण असं की मला जेव्हा मी आनंदप्रेमला गेलो त्यावेळेस मला गायनाची आणि वाजवण्याची प्रचंड आवड होती. सरांनी ही संधी ओळखली माझी आणि मला सांगितलं की तो आता ऑर्केस्ट्रात जात जा. मला गाण्याची प्रॅक्टिस सरांनी माझ्याकडनं करून घेतली. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो सर की माझे सर माझ्याकडनं रात्री 12-12 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करून घेतात आमच्या सर्वांकडनं, अरे सर्व वा. टीमकडनं. आणि त्यांची एक धडपड असते की हे गाणं किंवा हे जे संगीत ते तुम्हाला जमलं पाहिजे, हा त्यांचा परिपूर्ण प्रयत्न असतो. आणि जे काही वाद्य शिकलो मी खरं तर ते त्यांच्याचमुळं शिकलो असं म्हणून. असं हा. तर तू काय वाद्य वाजवू शकतो? असं वाद्य तू आमच्या प्रेक्षकांना दाखवू शकतो का? नक्की सर. एक खंजरी नावाचा प्रकार आहे इथं. असं हा. तर त्याच्यावरती तू गाणं बोलू शकतो का? हो सर. हा. सर आता आहे ना, बरोबर. आणि त्यातले तुकाराम महाराज पण सांगतात की यमाच यमदंड बैसतील माता तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे. माणसाने किती जरी संपत्ती कमावली किंवा किती जरी स्टेट असली तरी पण एखादा सिक्युरिटी गार्ड असतो त्याप्रमाणे आपल्याला या पृथ्वी तलावरती राहावं लागतं. बरोबर. आणि त्यासाठीच हे गीत आहे. गीताचे बोल आहे की माझं काय नाही रे देवा तुझंच आहे सारं. अरे वा. बोल. करू सर स्टार्ट? हो नक्कीच. माझ काही नाही रे देवा, माझ काही नाही रे देवा तुझंच हे सार. माझ काही नाही रे देवा तुझंच हे सार. या सृष्टी सौंदर्यासर केवळ मी एक राखणदार. या सृष्टी सौंदर्यासर केवळ मी एक राखणदार. या सृष्टी सौंदर्यासर केवळ मी एक राखणदार. हाड मोडून माझे मजला जोडीला दिली एक नार. हाड मोडून माझे मजला जोडीला दिली एक नार. शाप देऊनी दोघांना तू, शाप देऊनी दोघांना तू पाठविले भूवर. आणि शाप देऊनी दोघांना तू पाठविले भूवर. मग पोटासाठी कष्ट करूनी, पोटासाठी कष्ट करूनी खातो भाकर. पोटासाठी कष्ट करूनी खातो भाकर. या सृष्टी सौंदर्यासर केवळ मी एक राखणदार. या सृष्टी सौंदर्यासर केवळ मी एक राखणदार. आणि आपल्या आयुष्यात असं काहीतरी घडून जातं की
आपल्याला कळत नाही होत्याचं नव्हतं होऊन जातं. माझा मजला कळला नाही आयुष्याचा खेळ, माझा मजला कळला नाही आयुष्याचा खेळ. कधी अचानक अति भयानक, कधी अचानक अति भयानक येईल माझ्यावर वेळ. अहो कधी अचानक अति भयानक येईल माझ्यावर वेळ. कमावलेली सारे कमाई, कमावलेली सारी कमाई इथंच राहणार. आयुष्याची सारी कमाई इथंच राहणार. या सृष्टी सौंदर्यासारखे केवळ मी एक राखणदार. या सृष्टी सौंदर्यासारखे केवळ मी एक राखणदार. माझ काही नाही रे देवा, माझ काही नाही रे देवा, तुझच हे सार. माझ काही नाही रे देवा, तुझच हे सार. या सृष्टी सौंदर्यासारखे केवळ मी एक राखणदार. या सृष्टी सौंदर्यासारखे केवळ मी एक राखणदार. या सृष्टी सौंदर्यासारखे केवळ मी एक राखणदार. केवळ मी एक राखणदार. केवळ मी एक राखणदार. थँक्यू सर. अरे दादा, निशब्द केलं तू आम्हाला. भैरवी रागातलं गीत मलाच नव्हे तर माझ्या असंख्य प्रेक्षकांना तू निशब्द केलं. खरोखरच ह्या गीतातून, या भजनातून एकच सार बाहेर पडतो. मानवा, तू ठराविक दिवसापुरता या पृथ्वी तलावरती तुझं अस्तित्व आहे. तू किती कमावलं, आयुष्यभर तू किती राबला, परंतु एक दिवस हे सर्व सोडून तुला त्या परमेश्वराकडे जायचंय. त्या जगाच्या निर्माणकर्त्याकडे तुला जायचं. तू खाली हात आलास आणि खाली हात तू पुन्हा जाणार आहे. या पृथ्वी तलावर असताना फक्त हे माझं ते माझं, अरे बाबा माझं तुझं हे काहीच नाही. आणि खरोखरच दादा, हे जे गीत गायलं, खरोखरच अत्यंत हे गीत एक प्रेरणादायी ठरतं. आणि प्रत्येक मानवाला, प्रत्येकाला हे गीत निश्चितच प्रेरणा देईल. का काही दिवसांचा मी पाहुणा आहे आणि सत्कार्याच्या माध्यमातून सर्वाबरोबर प्रेमाचं, आपुलकीचं, जिव्हाळ्याचं नातं या पृथ्वी तलावरती स्थापन करून एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा, का जेणेकरून मृत्यू पश्चात सुद्धा आपल्या नावाला एक वेगळंच वलय लाभलं गेलं पाहिजे. खरोखरच दादा, अरे तुझी कला, तू अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. नाही सर, खरंच अष्टपैलू गुणधर्म परमेश्वरानं तुझ्यामध्ये भरभरून दिलेले आहे. आज तू परमेश्वराचं हे किती अत्यंत आंतरिक तळमळीतून तू हे गीत गायलं, हे भजन गायलं. का बाबा, परमेश्वराने जरी मला एक बाजू उणीव दिली, परंतु अरे परमेश्वरा, तू अनेक कलागुण माझ्या पदरात टाकले. आणि त्या परमेश्वराविषयी, त्या गुरुजनाविषयी, त्या आईवडिलाविषयी दादा, तू किती तुझ्या अंतकरणामध्ये भरभरून शब्द आहेत. खरोखरच तू किती उत्साही जीवन जगतो, आनंदात जीवन जगतो. आणि तू इतरांना प्रेरणा देतो. कारण नाही, माणसाने नेहमी पॉझिटिव्ह असावं, नकारात्मकता नको जीवनामध्ये, सकारात्मक असावी. आणि हा संदेश जणू काय तुझ्या ह्या कलेच्या माध्यमातून तू माझ्या असंख्य प्रेक्षकांना देत आहे. खरोखर दादा धन्यवाद. 7वी पर्यंत जिथे शिकवत होतो तिथे एक अनाथ मुलगा आलेला होता आणि संस्था त्याला खूप छान प्रकारे सांभाळायची. परंतु तो, आम्ही जिथं राहतो घरी आमच्या, तो जेव्हा सुट्ट्या लागायच्या आम्हाला त्यावेळी तो तिथेच राहायचा. म्हणजे आम्ही सगळे घरी जायचो आणि तो तिथेच राहायचा संस्थेमध्ये. हा, संस्थेमध्ये. मी त्यांना विचारलं एकदा, म्हणजे असेच आम्ही मुलं खेळत होतो त्यावेळेला, आणि माझ्या माहितीच तो दिवाळीची सुट्टी होती ती. तिथं मी सरांकडे गेलो आणि सरांना विचारलं, सर सगळे घरी जात आहेत, म्हणजे सगळ्यांचेच पालक येत आहेत. माझ्याही पालकांना फोन झालेला होता त्यावेळेस. असंच? हां, माझ्या पप्पांनाही त्यावेळी फोन झालेला होता. त्यावेळी अँड्रॉइड नव्हता माझ्याकडं, म्हणजे नाही साधा, माझ्याकडे नव्हता, घरच्यांकडे साधा होता तो. असंच? हां, मला वाटतं काहीतरी 1610चा मोबाईल होता तो. बरं.
ते असं स्टार दाबला की मग ते वेळ वगैरे सांगायचा तो मोबाईल. तर तो होता वडिलांकडे आणि त्याच्यावरती सरांनी फोन केला की यांना घेऊन जा, नाही का दिवाळीच्या सुट्ट्या लागतायत आता, तारीख वगैरे डिक्लेअर झाली. मी सरांकडे गेलो, सरांना विचारलं की सर सगळे घरी जातात, हा का जात नाही. बरोबर. सरांनी म्हणजे खूप मला त्यावेळेला काय नाही बोलले, कारण त्यांनी असं केलं जाऊ द्या, म्हणजे काय करणार नाही का सांगून. त्यांनाही प्रचंड वाईट वाटत होतं, त्यामुळे त्यांनी नसन सांगितलेलं बहुतेक. पण नंतर ते आले माझ्याकडे आणि सांगितलं की अरे तो अनाथ आहे. अनाथ आहे म्हटल्यानंतर त्यावेळी काय अनाथ शब्दाचा अर्थही मला कळत नव्हता आणि आताही कळतो असं मी तरी म्हणणार नाही, कारण आहे घरचे सगळे छान प्रकारे. पण जो तो सर म्हटले तो अनाथ आहे, मला प्रश्न पडला अनाथ म्हणजे नेमकं कसं असतं, नेमकं काय असतं अनाथ म्हणजे. मी त्यांना विचारलं पुन्हा प्रश्न करून की सर अनाथ म्हणजे नेमकं काय असतं, जरा मला कृपा करून सांगा. मग सरांनी मला सांगितलं ज्याला आईवडील नसतात, ज्याला भाऊ बहीण कुणीच नसतात, त्याला अनाथ म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये ऑर्फन म्हटलं जातं. मी सरांना काय नाही बोललो, वरती गेलो आणि तेव्हा म्हणजे संस्थेचा रोल असा होता की मोठ्या पोरांनी फोन वापरायचे, लहान मुलांनी फोन वापरू नये असा नियम होता त्यांचा. तर मग तो नियम तेव्हा छान होता, कारण तेव्हा लक्षात वगैरे सगळं छान प्रकारे राहायचं आमच्या. आताही म्हणजे आनंदप्रेमला आम्ही जेव्हा राहतो तो मोबाईल वगैरे सगळं बाजूला ठेवावं लागतं आम्हाला. पण जेव्हा मी तिकडे वरती गेलो आणि वरती माझ्या मित्रांकडनं पप्पांना फोन केला, पप्पांना जेव्हा फोन केला तेव्हा सुरुवातीला भीती वाटली की पप्पा रागवतात काय, कारण आधीच घरामध्ये 3 जण, त्यात हा पण ॲड. म्हटलं काय करणार घरचे आता बहुतेक, कारण मग मलाच भीती होती की घरचे आता संतापतायत, म्हटलं भरपूर संतापतायत आता, कारण एवढं सगळं घरच्यांपर्यंत पोहोचवायचं म्हणजे खूप मोठं टेन्शन मला आधी. बरोबर. पण मी पप्पांना कॉल केला आणि पप्पांना पूर्ण त्याची पार्श्वभूमी सांगितली आणि मला असं वाटलं की पप्पा नाही म्हणतील आता, कारण ते म्हणतील की माझं मनातलं उत्तर असं होतं की पप्पा म्हणतील नाही तुम्ही 3 जण आहे तेच बस, आता चौथा नको ॲड करायला परत, बस आहे तेच बरं आहे. पण ते झालं उलटं सगळं गणित. मी जेव्हा पप्पांना सांगितलं आणि पप्पा म्हटले ओके घेऊया त्याला, अरे बापरे म्हटले ते सगळं उलटं झालं. म्हणजे मी करायला गेलो एक आणि ते झालं तिसरंच. मी पण मला प्रचंड आनंद झाला त्यावेळेला आणि इतका आनंद झाला मी शब्दात खरंच तुम्हाला नाही सांगू शकत आता तो. पण खूप खूप म्हणजे इतका आनंद झाला, मला वाटलं आता वा त्याला पण आई वडील म्हणजे आपल्यासारखेच मिळत आहेत. आणि वडिलांनी त्याला फक्त एका सुट्टीपुरतं घेतलं नाही, तर ते म्हटले काय करायचं, म्हटलं काय नाही आता ठेवून घेऊयात आपल्याकडे आहे तर. मग पप्पांनी निर्णय घेतला की त्याला ठेवायचा आपल्याकडेच आहे तोपर्यंत. मग पप्पांनी त्याला 1ली 2री पासून जे घेतला, तर आता तो TYVला आहे माझ्याबरोबर, त्याचा स्पेशल फिलॉसॉफी आहे आणि तो जो मुलगा आहे त्याचं नाव बाळू संगमनेरकर असं ठेवलेलं आहे. म्हणजे माझ्या ज्या संस्थेनेच तो अनाथ असल्यामुळं बाळ सापडलं म्हणून बाळू नाव ठेवलं त्याचं. आणि महावीर जयंतीच्या दिवशी तो म्हणजे मिळाला, ॲडॅप्ट झाला आमच्याकडं. तर त्यावेळेला त्याचं नाव वडिलांचं नाव त्याला महावीर देण्यात आलं आणि संगमनेरला तो ॲडॅप्ट झाला, त्यामुळं त्याचं गाव म्हणजे संगमनेर करण्यात आलं त्याचं आडनाव. असं मी एक हाताने टाळी वाजवतो हे कोणालाच माहित नव्हतं सुरुवातीला, अगदी माझ्या मित्रांना सुद्धा नाही, संस्थेत सुद्धा नाही. म्हणजे ह्या टाळीचा व्हिडिओ होण्याच्या आधीचा किस्सा आहे तो. बरोबर. तो तर इंटरेस्टिंग आहे म्हणून सांगतो. हो सांग ना. काय झालं, मी असं SYBAला होतो मी त्यावेळेस आणि माझे टीचर होते डॉक्टर नागेश शेळके सर म्हणून, सोशिओलॉजी डिपार्टमेंटचा मी विद्यार्थी. तर ते सगळे डिपार्टमेंटला असे बसलेले, मयूर सर होते तिथं, मयूर रोखले सर होते, त्यानंतर हरिदास गावित सर होते, त्याचबरोबर तिकडं डॉक्टर पंढरनाथ शेळके सर होते आणि डॉक्टर नागेश शेळके सर होते. ते बसलेले होते आणि त्यांचं काहीतरी लिहायचं काम चाललं होतं, असंच काहीतरी महत्त्वाचं काम होतं. मी त्यांना म्हणजे त्यांच्याबरोबर बोलायचा प्रयत्न केला, पण ते काही बोलतच नव्हते, कारण त्यांच्या लिखाणामध्ये ते मग्न होते. आणि ते लिखाणामध्ये मग्न असताना मी त्यांना असं प्रश्न विचारला, म्हणजे सहजच विचारला तो असा प्रश्न होता की सर एका हाताने टाळी वाजते का हो? आणि मग ते असं काहीतरी लिहित होते आणि ते म्हटले नाही, म्हणजे असं नाही. मग मी असं केलं त्यांना, ते म्हटले हे काय. आता मला पण त्यांना सांगता येईना की एका हाताने टाळी वाजते. मग ते म्हणे तू चुटकी वाजवतो का? म्हटलं नाही हो सर, चुटकी अशी असते, कारण चुटकी दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे काही मला पण विचारतात की दादा ही म्हणजे तुम्ही टाळी वाजवतात की चुटकी वाजवता, असे पण प्रश्न मला आलेले आहेत सर. त्यामुळे मी हे सांगितलं तुम्हाला. पण मी त्यांना दाखवलं असं, ते म्हटले काय चुटकी वाजवतोय का? म्हटलं नाही सर.
ते मला म्हटले वाजव बरं. मग मी त्यांना असं केलं सुरुवातीला फक्त. ते म्हटले परत वाजव. नंतर म्हणले कंटिन्यू 1-2 मिनिटं मला ऐकायचंय, मला बघायचं. त्यांनी ते लेखन वगैरे सगळं ठेवून दिलं तिथं. ते मी म्हटलं सर तुमचं लेखन, हा लेखन नंतर बघू म्हणे, मला आधी ऐकायचं. मी त्यांना जेव्हा ते दाखवलं पूर्ण ऐकवत, म्हणजे त्यांना सुरुवात केली आणि ते असंच मी लावून धरलं. ते म्हणे यात वेगळं काय? म्हटलं वेगळं आहे सर की ही एका हाताने टाळी वाजते. त्यांनी माझा हात बघितला, मला म्हणे काय करतो नेमकं, सांगितलं असं. मग ते मला म्हटलं यात काही वेगळं म्हणजे अजून काय करता येतं तुला, म्हणजे ही एका हाताने टाळी वाजते हे तर कौतुक आहे तुझं, पण यात अजून वेगळं काय करता येतं. मग त्यांना मी सांगितलं की सर मला भजन ठेका वाजवतो. म्हटलं ऐका मला. मग मी त्यांना ऐकवला. असा तो भजन ठेका होता. आणि तो ऐकवल्याबरोबर सरांनी मला सांगितलं की मला व्हिडिओ घ्यायचा. अरे बापरे, तेव्हा कुठेच व्हिडिओ नव्हता, काहीच नव्हतं. असं हां, त्यानंतर मग सरांनी तो व्हिडिओ घेतला आणि सहज आपलं स्टेटसला ठेवतो आपण तसा ठेवला. त्याबरोबर सरांनी इतके कॉल आले आणि इतके मेसेजेस येऊन पडले. सर म्हटले अरे काय, मला खूप मेसेजेस खूप कॉल येत आहेत त्याचे. मला म्हटले आपल्याला पुन्हा एक व्हिडिओ बनवायचा आहे, थोडासा मोठा बनवायचा, कारण तो 30 सेकंदाचा बनवला होता फक्त. आणि तो फक्त असाच एवढाच होता, तो असं विशेष वेगळं काय नव्हतं त्याला. मी सरांनी सांगितलं थोडासा मोठा व्हिडिओ बनवायचा आहे तो. आणि मग आम्ही एक गाणं म्हणजे एक गीत आहे कविवर्य माडगुळकरांचं एक गीत आहे, कानडा राजा पंढरीचा. तर ते गीत जे आहे ते गीत गाऊन मी ते एका हाताने 1 हँड क्लॅप आणि ती गीत हे दोन्हींची ताल मी साधला होता. दोन्हींचा जो संगम आहे तो संगम मी साधला होता. आणि त्या संगमावरती पहिलं जी माझी टाळी प्रसिद्ध झाली ती या गाण्यावर मी वाजवलेली होती. आणि या गाण्याचा माझा पहिला व्हिडिओ जो व्हायरल झाला होता तो सरांकडनं झाला होता. पण तो कॉलेजामध्ये मला खूप म्हणजे विचारायचे, अगदी डोळस मुलाही भेटलं की ते विचारायचे कशी वाजते रे एका हाताने टाळी. मी त्यांना फक्त एवढंच दाखवायचो. आणि त्यानंतर मी आलो घरी, माझं काही काम होतं. आता त्याबद्दल सांगतो मी, कारण चेन्नई ब्लाइंड हेल्पलाईन एक संस्था आहे की जी संस्था प्रत्येकी अंध मुलाला, एका अंध मुलाला प्रत्येकी 10,000 रुपये वर्षाला देते. म्हणजे त्यांचा उद्देश असा असतो की मुलं जे आहेत दिव्यांग त्यांनी स्वावलंबी व्हावं. त्यानंतर त्यांनी म्हणजे उच्च शिक्षण त्यांनी घ्यावं आणि स्वतःचा खर्च त्यांनी करावा, म्हणजे जेणेकरून त्यांची ट्युशन फी असेल, रायटर फी असेल, त्यानंतर कॉलेजला येण्या जाण्याचा जो खर्च असतो तो त्या फीमधनं किंवा त्या खर्चामधनं तो व्हावा असं त्यांची इच्छा असते प्रामाणिकपणे. आणि मग त्या संस्थेचे मी फॉर्म भरायला चाललो होतो. मी फॉर्म भरायला तिकडे गेलो आणि मग तिथे एक व्हिडिओ घेतला. तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. हा, त्यानंतर मग तो इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत तो व्हिडिओ पोहोचला. अरे वा. हा, इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत तो व्हिडिओ गेला. आणि मग त्यांनी मला सुरुवातीला पहिल्यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या सर्टिफिकेटने मला त्यांनी सन्मानित केलं. अरे वा. जमशेदपूर झारखंड शाखा RRI फाउंडेशन होतं. बरं. आणि मग ते सगळं झाल्यानंतर म्हणजे खूप इंटरव्ह्यूज वगैरे ते त्यांनी घेतल्या. आणि त्यानंतर काही दिवसांनी मला त्यांच्याकडनंच अमानत डॉक्टर ही पदवी त्यांच्याकडनंच देण्यात आली. जमशेदपूर झारखंड शाखा RRI फाउंडेशन त्यांनी मग मला डॉक्टरेट ही पदवी दिली. आणि त्यानंतर मग मी टाळीचा तर प्रयोग चालूच ठेवले. त्यानंतर माझं कॉलेजही चालू ठेवलं. कॉलेजमध्ये आता मी TYBL आहे. अरे बापरे. म्हणजे ह्या अनोख्या कलेच्या माध्यमातून आता आदरणीय डॉक्टर राहुल पेटारे सर, मित्रांनो ऐकलं आत्तापर्यंत राहुल या नावाने मी संबोधलं, परंतु असं काही संस्था अशा काही कार्यरत असतात का विविध कलागुणांच्या माध्यमातून जे व्यक्तिमत्व त्यांच्या निदर्शनास येतात, त्यांचा ते अभ्यास करतात. तर अशाच एका हाताने टाळी या माध्यमातून राहुल यास डॉक्टरेट या पदवीने सन्मानित केलं. आणि खरोखरच आज डॉक्टर राहुल, खरोखर सर एक अभिमान वाटला मला, एक आनंद झाला. आणि डॉक्टरेट पदवी तुम्हाला बहाल झाली, निश्चितच तो आनंद तुम्हाला आहे,
आमच्या सर्व प्रेक्षकांना आहे आणि निश्चितच हा अभिमान आई वडिलांच्या तुमच्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावरती नक्कीच ओसंडून वाहत असणार. मालकूस रागातलं हे गीत आहे. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पारजाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पारजाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला आसा विटेवर, निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला आसा विटेवर. उभय ठेविले, उभय ठेविले हात कटेवर, उभय ठेविले हात कटेवर. पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो, हा नाम्याची हा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा. वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पारजाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. खरोखरच दादा तुझं कौतुक किती करावं, कसं करावं आणि कोणत्या शब्दप्रयोगातून तुझं कौतुक करावं. आणि दादा तुझा आवाज सुद्धा अत्यंत उत्कृष्ट आहे. एखाद्या गीतकाराला लाजवेल, एखाद्या संगीतकारालाही लाजवेल असा तुझा आवाज आहे. आणि त्याचबरोबर असणारी ही जी टाळ्याची तुझी कला यांचा जो संगम तू करतो आणि त्यातून तू जी कला सादर करतो, जे अभंग असतील, गीत असतील आणि त्याला तू साथ देतो, खरोखरच निश्चितच एकदम अप्रतिम आहे. तर दादा माझ्या तरुण पिढीला, माझ्या सर्व नोटाटॉकच्या सर्व परिवाराला तुझा संदेश दिला. तर तुझा संदेश ऐकण्यासाठी आम्ही आणि माझा सर्व परिवार आतुर आहे. तर तू काय संदेश देऊ शकतो, तर तुझा संदेश तू आमच्याबरोबर शेअर करावा. नक्की सर. माझं असं म्हणजे प्रांजळ मत आहे की मोबाईल जो आपला आहे तो आपण कमीत कमी वेळ बघावं. याचं कारण मित्रांनो असं आहे की आपण म्हणजे बरेचसे लोक आता तुम्ही ऐकताय सर की बरेचशे लोकांना दृष्टीदोष हा प्रॉब्लेम येतोय. जवळजवळ डॉक्टरांनी यावरती चांगले मत व्यक्त केलेली आहेत. आणि डॉक्टरांचं काही आकडा आहे तो एक्झॅक्ट मला सांगता येणार नाही, पण तेवढा आकडा डॉक्टरांनी दिलेला आणि ते म्हणतात की काही दिवसांमध्ये हा आकडा पार जाण्याची शक्यता आहे.
तर मित्रांनो खरंच आपलं म्हणजे जो दृष्टीदोष आहे तो खरंच मोबाईलने निकामा होऊ शकतो. तर मित्रांनो आपला जो मोबाईल आहे तो आपण काळ आणि वेळ बघून त्याचा वापर केला पाहिजे. तर मीही मोबाईल वापरतो, माझ्याकडे पण मोबाईल आहे, परंतु आम्हीही काळ आणि वेळेमध्ये त्याचा उपयोग करतो. तसं मित्रांनो मीही तुम्हाला सांगतो, तुमची दृष्टी सक्षम असायला पाहिजे, म्हणून माझं ऐका प्लीज. कोणीही मोबाईलचा जास्त वापर आणि अतिरेक कृपा करून करू नका, कारण दृष्टी असणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हां, कारण बाकीचं काय येईल आपल्यासोबत, काय राहील मला माहीत नाही, पण आपली दृष्टी, आपलं शरीर हे आपल्यासोबत नेहमी असतं. आणि असं म्हणतात की सगळं म्हणजे मला असं कुठे कुठे ऐकलंय मी किंवा वाचलंय, सगळे सोडून जातात किंवा सगळे सुटतात असंही मी ऐकलंय. पण मित्रांनो आपली दृष्टी किंवा आपलं जे शरीर आहे ते आपल्याला कधीच सोडत नाही. त्यामुळं तुम्ही मोबाईलचा जो होता होईल तो वापर कमी करा आणि त्यापेक्षा पुस्तकांकडं तुम्ही जर जास्त लक्ष दिलं तर खूप बेटर होईल असं मला वाटतं. कारण B.R. आंबेडकर साहेब असं म्हणायचे की पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं आणि मस्तक हे कुणापुढे नतमस्तक होत नसतं. तर एवढंच मी स्वप्न त्याच्या अंतर्मनातील जी तळमळ आहे ही निश्चितच खरोखरच प्रत्येकाला प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक जण यातून निश्चितच प्रेरणा घेणार आहे. मित्रांनो या नोटा टॉक परिवाराच्या माध्यमातून आमचं एकच उद्दिष्ट आहे, आमचं एकच ध्येय आहे का असे व्यक्तिमत्व आम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवायचे. डॉक्टर राहुल सर आपल्याला काहीतरी बोलायचं, बोला, नक्कीच बोला. सर मला नोटा टॉक परिवारानं जे इतकं दिलखुलास गप्पा मारण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभार मानतो. आणि मला पुन्हा मी नक्कीच सर इथं काहीतरी नक्कीच पद मिळवून पुन्हा इथे येईल ही माझी इच्छा आहे. आणि मला इतकी मोठी संधी आजपर्यंत कुठेही भेटलेली नाही आहे, परंतु तुम्ही इतकी मोठी संधी सर मला उपलब्ध करून दिली. अनिल तिवारी सर असतील, सर तुमचे खूप खूप आभार. अजून बरेचसे इथे आहेत सर, बरेचशांची नावं मला परिचित नाहीत, त्यांचेही खूप खूप आभार. जे एडिट वगैरे आहे त्यांचेही खूप खूप आभार, ज्यांचे खूप छान छान प्रकारे मला इथं म्हणजे ऑपरेट करण्यात आलं, कोऑपरेट करण्यात आलं. मला अगदी घरचं असल्यासारखं मला इथं सुविधा पुरवल्या गेल्या आणि जे मागल ते इथे दिलं गेलं, म्हणजे सांगितलं गेलं. इथली व्यवस्था ही मला दाखवली. याबद्दल आपला मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सर. ओके. तर दादा खरोखरच तू म्हणजे माणसाने कृतज्ञ नसावं तर कृतज्ञता माणसाच्या अंतःकरणात असावी. आणि दादा खरोखरच तू माझं संभाषण चालू असतानाच तुला हे सर्वांचे आभार मानायचे होते. आणि निश्चितच दादा तुझा हा प्रवास ह्या नोटा टॉकच्या माध्यमातून भारतातच नव्हे तर परदेशापर्यंत ही तुझी मुलाखत असणार आहे. तुझी कला, तुझा संघर्षमय जीवन प्रवास आणि भविष्यासाठीचं तुझं ध्येय, तुझं स्वप्न निश्चितच या आमच्या नोटा टॉक परिवाराच्या माध्यमातून 7 समुद्रा पार हे निश्चितच जाणार आहे. आणि माझे असंख्य प्रेक्षक वर्ग आहे तर ज्यांना खरोखरच ते अत्यंत कलेला दाद देणारे आहेत. अशा तुझ्यासारख्या व्यक्तिमत्वाला निश्चितच या माध्यमातून ते तुला प्रोत्साहन देतील, तुझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करतील आणि भविष्यातही अनेक अशा काही दानशूर व्यक्ती असतात, अशा काही संस्था असतात तर त्या ह्या कलेची दाद देऊन या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी निश्चितच त्या व्यक्तिमत्वापर्यंत पोहोचत असतात. आणि आमचं पण हेतू तोच आहे, आमचं ध्येय तेच आहे का या व्यासपीठावरती अनेक व्यक्तिमत्व ज्यांची यशोगाथा अशा पद्धतीने असणार का खरोखरच त्यांच्या कार्याला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला कुठेतरी एक वेगळं वलय असणार. आणि असेच व्यक्तिमत्व तुझ्यासारखे अनेक व्यक्तिमत्व या व्यासपीठावर आमच्या आलेत, भविष्यात पण येतील. खरोखरच दादा तुझ्या कार्याला, तुझ्या कलेला आणि खरोखरच तुझी जी आंतरिक तळमळ आहे त्याला आमचा नोटा टॉक परिवार, माझे सर्व सहकारी, आमच्या नोटा टॉक परिवाराचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर त्यांचं विशेष कौतुक करण्याजोगं आहे. हा व्यासपीठ त्यांनी तयार केला आणि जी संकल्पना ज्या ध्येयाने आज ते हे कार्य करत आहेत खरोखरच त्यांचे पण विशेषतः या नोटा टॉक परिवाराच्या वतीनं अभिनंदन करणं उचित ठरेल. कारण हा प्लॅटफॉर्म, हा स्टुडिओ त्यांच्या स्वप्नातून निर्माण झालेला आहे आणि त्यातून आज ही प्रत्येकाची यशोगाथा आम्ही ह्या व्यासपीठावरती घेऊ शकतो. दादा आता जाता जाता परत तुझी कला तू थोड्या वेळेसाठी परत एक हाताची टाळी, जाता जाता हे वातावरण तू परत आल्हाददायक कर
हे वातावरण तू परत माझ्या प्रेक्षकांना, सर्व माझ्या नोटा टॉक परिवाराला तुझी परत ही कला, तुझी एक हाताची टाळी वाजवून दाखव, का जेणेकरून आपलं हा वातावरण परत एक आल्हाददायक होईल आणि परत वातावरण अत्यंत टाळ्याच्या निदानामध्ये घुमून जाईल. नक्कीच सर. आता तुम्ही जसं म्हटले मला की एका हाताने पुन्हा परत मला टाळ्या ऐकून दाखवा आमच्या प्रेक्षकांना. नक्कीच सर. पुन्हा माझ्या सर्व मित्रांना, माझ्या माता भगिनींना, सर्वांना मी टाळी ऐकवतो पुन्हा एकदा. ते एक गीत सर आपण ऐकलंच असेल, आयराण्याच्या देवा तुला थिनगी थिनगी वाहू दे. हो हो दादा, तर नक्की. त्या गीतामध्ये एक चायना ब्लॉक नावाचं वाद्य आहे. बरं बरं. तर ते वाद्य आहे ना, एक असं वाजवलं आहे. ऐरणीच्या देवा तुला थिंगी थिंगी वाहू दे, आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. सो थँक्यू सर. असं वाजवलेलं आहे त्यामध्ये. मला एकच नमूद करावंसं वाटतं, ध्येयवादी व्यक्ती आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून ती सर्वपर्यंत पोहोचली यात शंका नाही. परंतु ह्या आपल्या बंधूला निश्चितच अनेक संस्था असतील, अनेक जगामध्ये असे कित्येक दानशूर व्यक्ती आहेत, कित्येकांना एक मानवतेचा, एक माणुसकीचा, एक दानशूरतेचा एक वेगळाच परमेश्वरानं एक सपोर्ट केलेला असतो, त्यांना ती देणगी दिलेली असते. आणि निश्चितच माझे असंख्य बांधव का डॉक्टर राहुल सरांना भविष्यातही खूप सपोर्ट करतील आणि माझा जो नोटा टॉक परिवार आहे या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त डॉक्टर राहुल सरांचा जो व्हिडिओ, त्यांची मुलाखत जी आम्ही घेतली, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पाठवा. तुमचे सर्व मित्र असतील, तुमच्याकडे असणारे सर्व ग्रुप्स असतील, सर्वांपर्यंत पाठवा, का जेणेकरून डॉक्टर राहुल बबन पेटारे सर हे कानाकोपऱ्यात पोहोचतील. एक दिवस तू यशाच्या शिखरावर आरूढ होशील आणि निश्चितच तो अभिमान संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यालाच नव्हे, आपल्या महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आदरणीय डॉक्टर राहुल बबन पेटारे हे नाव निश्चितच जाणार. दादा, या स्टुडिओमध्ये आलात, खरोखरच आमचं भाग्य, आमच्या नोटा टॉक परिवाराचं एक भाग्य. तुझी दिलखुलास मुलाखत घेतली आणि तुझी सर्व यशोगाथा आम्ही जाणून घेतली. तुझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी लेखक अनिल दादा धिवर, ईशकृपा प्रकाशन राहता, तसेच नोटा टॉक परिवाराचे CMD आदरणीय सहकारी या सर्वांच्या वतीनं मी तुझं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. तुझ्या भावी कार्याला शुभचिंतितो. धन्यवाद. थँक्यू सर.